घरच्या वेलीला लागलेली ही गावरान तोंडली आहेत. त्याची मी आज भाजी बनवणार आहे. पण बघा, 2 ते 5 किलोच्या दरम्यान घरी निघालेली आहे. घरी मागच्या बाजूला एक प्लॉट आहे आणि तेवढ्या याच्यात पूर्ण ही वेल लागलेली आहे. दरवर्षी पावसाळ्यामध्ये नवीन नवीन याची कंद जमिनीतून उगवतात आणि नवीन नवीन याला पुन्हा पुन्हा फळ लागते. किती तोडलं तरी ते एक नाही एक त्याच्यामध्ये राहते आणि पुन्हा नवीन नवीन लागते. बघा किती प्रमाणात ते भरपूर निघतात. आजूबाजूला शेजारी ते पण नेतात आणि मी पण तोडते नेहमी. मला पण याची भाजी आवडते. ही एक चांगली औषधी प्रकारचीच भाजी आहे. कुणाला आवडते कुणाला नाही आवडत, पण बघा, पण आमच्याकडे सर्वांनाच आवडते. मला तर आवडते आणि घरी लागलेली कुठली वस्तू स्वतःच्या हाताने तोडून खाण्यात एक वेगळीच मजा येते. म्हणून मला घरी लागलेली कुठली वस्तू, फळ असो, पेरू भाजी असो, मी पुष्कळशा भाज्या इथे लावलेल्या आहे, पण त्या होत नाही कारण इथे बंदरांचा जास्ती धुमाकूळ आहे. पण ही भाजी होते, तिला काही बंदर जास्ती खात नाही आणि त्याच्यामुळे ही आम्हाला खायला मिळते. बाकीच्या वस्तू वांगी लाव, टमाटर काहीही लाव, फूल फळ कुठलंही, पेरू पण लावले आहेत मी आणि एक मोसंबी पण ते काही बंदर ठेवत नाही इथे जास्तीच धुमाकूळ असल्यामुळे. आता ही भाजी खायला मिळते. पण बघा, मला इथे किती वेळ लागतो आहे. पूर्ण तेवढा प्लॉट, मोठा प्लॉट आहे. कमीत कमी 2 ते 2000 स्क्वेअर फूट असेल हा. तेवढ्या याच्यात लावलेला आहे. तेवढा फिरून इथे मी एक एक करून जेवढ्या वेली आहेत तेवढ्या वेलींची पूर्ण तोडलेली आहे आणि इथे शेजारी कोणाला लागले तर त्यांनाही आम्ही देतो आणि बाकी पण जास्ती लागली तोडून घेते. आणि बाहेर पण गावी वगैरे माझ्या बहिणीकडे वगैरे गेली तिथे पण मी त्यांनाही नेऊन देते. त्यांना पण खूप आवडते. पण एवढी जागा विशेष घरी असली तरच इतक्या प्रमाणात लागेल ना, पण माझ्या घरी आहे त्याच्यामुळे हे भरपूर प्रमाणात लागतात बघा. आणि याची भाजी इतकी छान आणि टेस्टी रुचकर होते. काही तर आपण बाहेर कोणी विकायला वगैरे नेतात इतक्या प्रमाणात, पण आम्ही असं काही करत नाही. मी असेच कोणी पण घेऊन जाते, ज्यांना आवडते ते नेतात. एकदा वेल तोडली ती तोडा तरी ती वेल भरपूर प्रमाणात पुन्हा पुन्हा वाढते, पुन्हा पुन्हा उगवते. तर बघा किती छान वाटते. आणि घरी तोडून पण स्वतःच्या हाताने तोडून कुठली वस्तू, फळ असो किंवा भाजी बनवून खाण्यात एक वेगळाच आनंद येतो. बघा, मी इथे पूर्ण 2 ते 5 किलोच्या दरम्यान आहे ती तोडली. पण ही भाजी अशी आहे की लवकरच पिकते. ही जर कोवळी असली तोडली तर जेव्हा छोटा याचा आकार असतो तेव्हा त्याला तोडावं लागते आणि नाहीतर लवकरच ही पिकून जातात. आणि खूप जरड झाली तर एकदम तुरट वाटते. बघा, कोवळी याची भाजी रस्स्याची असो किंवा मोकळी असो खूप छान वाटते. बघा किती वेळ लागून राहिला. ऊन पण होतं थोडं. मी जरा दुपारच्या वेळी तोडले, मला बाहेर न्यायचे होते म्हणून. आणि संध्याकाळी पण तोडते कधी कधी. आणि याला जर पाणी दिलं तर पुन्हा याचं पीक पुष्कळ वाढते, पुष्कळ प्रमाणात लागते बघा. आणि इथेच मागच्याच बाजूला घरी नागदेवतेचं एक जुनं मंदिर आहे. तर ती मूर्ती इथे दबून गेलेली होती, पण आता पुन्हा त्याची स्थापना केलेली आहे. वर आम्ही दुसरं बांधलेलं आहे मंदिर. समोर पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला देवाचं दर्शन होईल. ते नागदेवतेची शेषनाग मंदिर आहे. बघा, इकडे तिकडे फिरून पूर्ण प्लॉट फिरून मी ही तोडलेली आहे बघा. आणि मला तर खूपच आवडते. घरी लागलेल्या कुणाच्याही घरी गेली मला जर फळ किंवा झाडाला लागली भाजी स्वतः मी हाताने तोडू का म्हणून विचारते आणि तोडून घेते. बघा मागे पूर्णतः प्लॉटमध्ये ही वेल पूर्ण भरून गेलेली आहे. जिकडे बघा तिकडे याचे कंद पूर्ण जमिनीत याचे कंदमुळं लागलेली आहे. आणि त्याच्यामुळे पाऊस पडला की नव्याने याची रोपं तयार होतात बघा. आणि खूप छान ताजी आणि फ्रेश घरची भाजी खायला मिळते. लागली तेव्हा तोडा आणि लागली तेव्हा करा. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, रेसिपी कशी वाटली ते नक्की मला कॉमेंट्स करून सांगा. पुढचा व्हिडिओ पुन्हा सुरू आहे. पुन्हा बघा किती वेळ थोडी करून इकडे तिकडे फिरून मी ही पूर्ण तोडलेली आहे. फिरता माझे पाय पण दुखले आणि सोबत इथे जास्ती बंदर लागू नये म्हणून थोड्या प्रमाणात अशी काठी आम्ही टाकलेली आहे. पण तरी पण काही भाजी बंदर खात नाहीत.
याच्यावरती त्याचा काही परिणाम होत नाही, कारण बंदर अजिबात त्याला तोडतच नाही. खायची असली एखादी वस्तू तर ते अजिबातच दिसणार नाही, पण ही पुष्कळ प्रमाणात लागतात. बघा, वेळ लागतोय भरपूर प्रमाणात असल्यामुळे 4 ते 5 किलोच्या दरम्यान मी इथे तोडलेली आहे. अर्धी तर मी तोडून नेऊन ठेवलेली आहे आणि अर्धी पुन्हा तोडत आहे. तोडता तोडता माझा 1 तास इथे चालला गेला. हळूहळू करून खूप जास्ती लागले असल्यामुळे मी पूर्णच तोडून बाहेरगावी जात होती, त्याच्यामुळे मी सोबत लग्न होतं घरी नातेवाईकाकडे, तर तिथे मी कोणाला लागेल ज्यांना आवडते तर सोबत घेतले आणि पुष्कळशा जणांनी थोड्या प्रमाणात मी त्यांना तिथे ते देऊन दिले. घरी काय मला नेहमीच खायला मिळते, त्याच्यामुळे घरी मी जास्ती जेव्हा लागली तेव्हा ताजी तोडून आणते आणि तेव्हाच करते पण. आणखी समोर पण व्हिडिओ सुरू आहे. पुन्हा फुल व्हिडिओ बघा. व्हिडिओला लाईक, कॉमेंट, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे शॉर्ट व्हिडिओज पण बघत चला. तुम्हाला कशा वाटतात रेसिपी ते मला कॉमेंट्स करून नक्की सांगा. ओके, बाय बाय. पुन्हा पुढल्या रेसिपीमध्ये भेटू. पण व्हिडिओ पुन्हा समोर सुरूच आहे. आता मी म्युझिक लावते आहे, त्याच्यामध्ये व्हिडिओ सुरू राहील. ओके, बाय.
ना इथे लिंबाचं झाड आहे घरी लागलेलं, आम्ही लावलं होतं हे. आता याला पुष्कळ प्रमाणात लिंब लागतात. पण एकदा मागे मी लिंबाच्या लोणच्याची रेसिपी पण शेअर केली होती. मला त्याला भरपूर साधारण प्रमाणात व्ह्यूज आले होते. तुम्हा सर्वांचा चांगला प्रतिसाद मिळाला. पण अजून तुमच्याकडून मला जास्ती चांगला प्रतिसाद मिळावा अशी अपेक्षा आहे आणि भरपूर तुम्ही मला सपोर्ट करावा अशी मला तुमच्याकडून अपेक्षा आहे. हे बघा ते लिंबाच्या लोणच्याची रेसिपी मी ह्याच घरी लागलेल्या लिंबापासून केलेली होती आणि यूट्यूबवर अपलोड तो व्हिडिओ मी केलेला होता. सर्वांना खूप आवडला आणि अजून पण तो माझा व्हिडिओ यूट्यूबवर चालत आहे. त्याचं मी टायटल टाकलं होतं की पटापट बनवा घरगुती लिंबाचं आंबट गोड लोणचं, असं मी त्याचं टायटल टाकलेलं होतं. तुम्हाला जर पाहायचं असेल तर माझं चॅनल कल्पनाज लाजवाब खाना रसोई हे हिंदी नावाने आहे, पण मी मराठीत व्हिडिओ अपलोड करत आहे. तुम्ही ते सर्च करून पाहू शकता. आता मी इथे लिंब झोडत आहे, पण कमी प्रमाणात लागलेली आहे. ज्यावेळेस मी लिंबाच्या लोणच्याची रेसिपी टाकलेली होती त्यावेळेस मी इथे घरी या झाडाला भरपूर प्रमाणात लिंब लागलेली होती. आणि हे बघा, हे झाड छाटून टाकल्यामुळे एकच फांदी होती, पण तरी पण त्यावेळेस एका छोट्याशा फांदीला कमीत कमी 50 ते 100 प्रमाणात लिंब एकदम लटपट लागलेले होते आणि घरचे ताजे फ्रेश लिंब होते. त्याच्यामुळे त्याचं लोणचंही खूप छान झाले होतं. आणि इन्स्टंट लोणचं कोणी करतात, पण लोणचं शिजवतात, लिंबाचं लोणचं शिजवतात इन्स्टंट खायचं असेल, पण त्याची फोडणं जरा खूप गिली वाटते. पण तेच लोणचं तुम्ही 1 महिनाभर किंवा 15 दिवस चांगलं मुरू द्या आणि नंतर 5 मिनिट चांगलं खतखत उकळून घ्या. खूप जास्ती वेळ नका उकळू, नाहीतर फोड गिली वाटते. पण जे मुरलेलं लोणचं आहे ना ते वेगळंच वाटते. घरी नसेल तर करा, काही हरकत नाही, पण लोणचं हे कधी मुरलेलंच छान वाटते, त्याची चव वेगळीच वाटते. आणि आता इथे खूप कमी प्रमाणात आहे बघा, मी काठीने लिंब जोडत आहे, पण खूप कमी असं लागलेली आहेत. त्याच्यामुळे पडले म्हणा 2, 4, 1, 5, 10 अशी लिंब पडलेली आहेत. लग्नाला जात आहे तर तीही नेत आहे. जेवढी लागली झाडाला तेवढी पण तोडली. पिकलेली किंवा काही हिरवी असतात, पण तोडल्यानंतर काही दिवसानंतर ती पिवळी येतात. आणि लिंबू खूप रसाळ लिंबू आहे आणि खूप मोठं होते आणि या लिंबाला रस पण खूप छान आहे. आता 2-4 इथे लिंबू पडलेली आहे आणि हे बघा समोर मी ते उचलून घेतलेली आहे. लिंबू तुम्हाला दाखवते समोर. आणखी समोर व्हिडिओ सुरू आहे. व्हिडिओ फुल वॉच करा आणि तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कॉमेंट्स करून सांगा. आणि व्हिडिओला लाईक शेअर जास्तीत जास्त करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सांगा तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटते. बघा लिंबू पण हातानेच तोडते, मला आवडते हाताने तोडून. कुठलीही वस्तू फळ असो किंवा भाजी काही पण असो लावायला इथे भरपूर जागा आहे, पण बंदराचा धुमाकूळ असल्यामुळे जास्ती काही लावत नाही, कारण लावलं तर ते आपल्याला खायला मिळत नाही. पण ही तोंडलीची भाजी आणि हे जे लिंबाचे झाड आहे त्याला जे लिंब लागतात ती आम्हाला खायला मिळतात. आणि बाकी वस्तू लावल्या तर त्यांची खूप केअर करावी लागते, पण सतत बाहेर आपण कुठे लक्ष ठेवणार आहे, त्याच्यामुळे ती बंदर खाऊन टाकतात. पण लिंब आणि ही भाजी नक्कीच आम्हाला खायला मिळते. बघा आता 4 ते 5 जास्ती आहेत थोडी लिंब पडलेली आहे. आणि बघा छान मोठी रसाळ लिंब आहे झाली. बघा इथे लिंब आता जेवढी मिळाली तेवढी मी तोडली. हे बघा आणि पुन्हा पाडले. हे बघा एक करून लिंब इकडे तिकडे सर्वत्र पसरले. काठीने पाडले, पण ते इकडे तिकडे एक टपकन लिंबाची उडी कुठल्या कुठे चालली जाते आणि लिंब कुठल्या कुठे उडत चालली गेली. इकडून तिकडून मी ती जमा करून आणली आणि आता ती पण मी सोबत नेत आहे. घरची वस्तू असल्यामुळे कुणालाही आवडते. ओके, बाय बाय. भाजीची पूर्ण रेसिपी मी दाखवलेली आहे, ती तुम्ही समोर पुढे पूर्ण नक्की पहा.